शिवायन मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन. लेखक प्राध्यापक दादासाहेब मार्कड पाटील. वाचक सौ दीपालीताई खाटमोडे. संकल्पना हरिभक्तपरायण विनायक महाराज मार्कड. संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड. अध्याय 5. ग्रंथ शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील. वाचक सौ दीपालीताई खाटमोडे. अध्याय 5. श्री शिवाय नमः. मागीले अध्यायी कथन महाभयानक दारुण. जाधवरावांचे पडले खून, पुणे जळून खाक झाले. मोंगलाईत शहाजीराजे, पुन्हा परतोनी जात. आता श्रोते सावचित्त, पुढील कथन अवधारा. जिजाऊ होत्या गर्भार, ठेविले शिवनेरीवर. विश्वासराव किल्लेदार, नात्यातील तो होता. स्वयं जातीने लक्ष देई, सर्व कमी जास्त पाही. कमतरता नसे काही, दिनक्रमत सुखाने. किल्ल्यावर त्रास नाही, परंतु महाराष्ट्र मही. खोल अंधाराच्या डोही, बुडाली असे यवनांच्या. मोठा धामधुमीचा काळ, शत्रू येती महाविशाळ. होत लढया तुंबळ, जेवी कळी काळ कोपला. एक एक दिवसा मासी, गर्भवाड्या हरणीशी. जिजाऊंच्या मनोराज्यासी, चैन काही पडेना. वर्ष होते ते विचित्र, नामे शुल्क संवत्सर. परिकृष्ण कृत्येची अपार, घडत सती सदोदित. एक एक मास जात, नाही थाऱ्यावरी चित्त. जिजाई थोर चिंतेत, जीव गर्भस्थ वाढत असे. आषाढ गेला बरसून, आला पवित्र मास श्रावण. धरती ओली चिंब भिजून, हिरवे वस्त्र पैल्याली. नागपंचमीचा सण, स्त्रिया नागासी येती पूजून. भाद्रपदा माझी जाण, गौरी गणपती पूजिले. आला अश्विन अश्विन, स्निग्ध दुधाळ चांदीन. केला केला घटस्थापन, उदे अंबे उदे उदे. बोंब मारिती अहर्निशी, अंबा येईना सहाय्याशी. विजयादशमी एकादशी, शिलंगन पै झाले. आली कोजागिरी पौर्णिमा, लपत छपत चंद्रमा. गेला ढगांतून काळीमा, पृथ्वीवरी दाटला. आली वर्षाची दिवाळी, बहीण भावाला ओवाळी. परी बहिणींचे घेती बळी, नराधम अविंध्य. दिवाळी आली आणि गेली, पुढे ती संक्रांत आली. खडगावरी बसून आली, कधी आली तोफेवरी. पुढे माघ मास आला, जन पूजती शंकराला. महाशिवरात्रीचा हा काला, सकळ भक्षिला भक्तांनी.
आला फाल्गुन फाल्गुन होळी पूजिती हिंदू जन, जवळ येत मंगल क्षण सावधान परीसा. आधीच त्या गडावर वैद्य सुईनी वृद्ध थोर, सवे घेऊन उपचार सज्ज होत्या पै सर्व. फाल्गुन वद्य तृतीयेचा चंडाशू निघाला मांगल्याचा, महाराष्ट्रात चैतन्याचा प्रकाश पडला भुवरी. जिजाऊंच्या उदरात दुखू लागले अकस्मात, पळापळ गडावरी होत जिजाऊन सिनेत खोलीसी. करीती वैद्य गडबड सुईनी करीती लवड सवड, वाढे चिंता क्षण अवघड उत्कंठापूर्ण सर्वांसी. आली दिवे लागण झाली दासी धावत बाहेर आली, वार्ता सर्वांसी समजली महाघोष जाहला. महाराष्ट्राचे छत्रपती जन्माले दुर्गावरती, पवित्र शिवनेरीची माती झडले नौबत चौघडे. पुत्र जाहला सर्वत्र हलकल्लोळ केला, गवस निघालीत आकाशाला आनंद गेला दिगंता. दिवसची तो सोन्याचा दिवसची तो रत्नांचा, दिवसची तो कौस्तुभाचा अमृताचा दिवस तो. शालिवाहन शकाच्या वर्षी 1551 शुल्क नाम संवत्सरासी, उत्तरायण शुक्रवार. पुत्र जाहला जिजाईंना, पुत्र जाहला शहाजींना, पुत्र जाहला मराठ्यांना, कुळवंतांना पुत्र झाला. पुत्र जाहला सह्याद्रीला, पुत्र जाहला महाराष्ट्राला, पुत्र जाहला हिंदू जातीला, भारताला झाला पुत्र. सहस्राब्दा माझारी एखादाच पुत्र होय अवतारी, कोटी कुळांचा उद्धार करी ऐसा पुत्र जन्मला. पुत्र जाहला शिव बाळ, दृष्ट स्नेच्छांचा कर्दन काळ, पळा दुष्टानो रे सकळ, आला काळ तुमचा. आनंदले गडकरी सकळ, आनंदले जुन्नर मावळ, महाराष्ट्रीचे भूमिपाळ, आनंदले जन्माने. शिवजन्माची वार्ता वाऱ्या ऐसी पसरे सर्वथा, शहाजींसी कळे तत्वता, पुत्र जाहला जिजाऊंसी. सुईनी सर्व आनंदात कार्य जाहले व्यवस्थित, पंचांग ज्योतिषी बोलावीत, मुहूर्त काढून पाहती. बाळाची कुंडली मांडून करीती भविष्य कथन, ऐका होऊन सावधान काय कथिले शास्त्रज्ञ.
अहो हा बाळ नव्हे, अहो हा नव्हे बाळ, या धरतीचे भाग्य सकळ. जन्माले उदर कुळ, आले केवळ महाराष्ट्री. हा करील दिग्विजय, स्वयं पावले ऐश्वर्य. महाराष्ट्र मुक्त हा तनय, स्वयं करील प्रतापे. दाटले सर्वत्र दुर्जन, तयासी टाकील मधून. शांतीचे राज्य स्थापून, छत्रपती होईल. असो ऐसे भविष्य कथून, शास्त्री गेले ते निघून. सर्वांशी शर्करा वाटून, आनंद उत्सव पै केला. इसवी सन 1630, 19 फेब्रुवारी दिवस. ख्रिस्ती शक प्रमाणास, ऐसी तारीख असे पै. येथे असे एक वाद, इतिहासकारा माझी भेद. कोण म्हणती हा मुकुंद, यापूर्वीच अवतरला. सन 1627, ऐसा कोणी सांगे इतिहास. असो ऐसे वाद बहुवस, त्यात जास्त गुंतू नये. दुसऱ्या दिवशी गडावर, शाही मेना येत सरसर. विश्वासराव जाऊन समोर, सुस्वागत पै केले. तेव्हा तेथे मेन्यातून, उतरल्या वृद्ध उमा महान. शहाजींच्या माता जाण, नातू पाया पै आल्या. तयांनी बाळ घेतले हाती, आनंद जाहला चित्ती. तयांसी चुंबुनी निश्चिती, कोड कौतुक पै केले. बाळ देखणे सुलक्षण, जावळ केश दिसती छान. उमाईसी सौख्य पूर्ण, बाळाचे या वाटतसे. परी सर्वांसी एक खंती, शहाजी राजे गडावरती. अद्यापर्यंत ना येती, महाकार्यात विगुंतले. बाळाची 5वी केली, असी वारच 5वीला पूजली. सटवाईची पूजा झाली, धनुष्य नांगर ही पूजिला. पहिल्या दिवशी आनंद झाला, जिजाऊ पोटी पुत्र जन्मला. शहाजी राजांना हर्ष वाटला, जो बाळा जो रे जो. शहाजी राजांना हर्ष वाटला, जो बाळा जो रे जो. देवी शिवाई पावली नवसाला, शिवनेरी गडावर पुत्र जन्मला. भोसले कुळाचा वंश वाढला, वाजे सनई वाजे चौघडा, जो बाळा जो रे जो. भोसले कुळांचा वंश वाढला, जो बाळा जो रे जो. वाजे सनई वाजे चौघडा, आनंदाने शाहीर गाती पोवाडा. वाटती नगरीत साखर सुटवडा, जो बाळा जो रे जो. वाटती नगरीत साखर सुटवडा, जो बाळा जो रे जो. जिजाऊ मातेला स्मरण झाले, शिवाई देवीच्या मंदिरी गेले. नाव शिवाजी बाळास दिले, जो बाळा जो रे जो. नाव शिवाजी बाळास दिले, जो बाळा जो रे जो. जिजाऊ मातेच्या कथा ऐकोनी, शहाजी राजांचे शौर्य पाहुनी. घडले शिवाजी मोठे अभिमानी, जो बाळा जो रे जो. घडले शिवाजी मोठे अभिमानी, जो बाळा जो रे जो.
बाळ शिवाजी वाढू लागले, तलवार भाला शिकू लागले. बालमित्रांचे आवडते झाले, जो बाळाजो रे जो. बालमित्रांचे आवडते झाले, जो बाळाजो रे जो. रायरेश्वराला ठेवून साक्षीला, स्वराज्याचा त्यांनी निर्धार केला. मुजरात यांच्या नेक धैर्याला, जो बाळाजो रे जो. मुजरात यांच्या नेक धैर्याला, जो बाळाजो रे जो. शहाजी राजांनी स्वप्न पाहिले, शिवरायांनी ते साकार केले. मराठी स्वराज्य उदयास आले, जो बाळाजो रे जो. मराठी स्वराज्य उदयास आले, जो बाळाजो रे जो. अन्यायाविरुद्ध पेटून उठले, स्वराज्याचे भगवे निशाण फडकवले. राजे शिवाजी छत्रपती झाले, जो बाळाजो रे जो. राजे शिवाजी छत्रपती झाले, जो बाळाजो रे जो. शिवबांच्या शौर्याच्या गाऊया गाथा, परस्त्रीला ते मानती माता. जगी ओळख त्यांची राजा जाणता, जो बाळाजो रे जो. जगी ओळख त्यांची राजा जाणता, जो बाळाजो रे जो. जो बाळाजो रे जो. जो बाळाजो रे जो. बालकाच्या बारशाला मोठा महोत्सव केला, शिवनेरीवरून याला शिवाजी नाम ठेविले. शिवप्रभू शिवराय शिवछत्रपती पाहे, ऐशा तयावरून नावे शिवाजीसी पडली पै. शिवरायांसी बालपणी शिवबाई शानाभिदानी, ओळखू लागल्या सर्वजणी दासदासी सेवक पै. असो नामाभिधान झाले, सर्व लोक आनंदले. बाळाचे बारसे झाले, पुन्हा शर्करा वाटली. शुल्क पक्षाच्या शशीपरी शुभावाडे उत्तरोत्तरी, सर्व गड कौतुक करी शिवबांच्या लीलाचे. इकडे शहाजी राजे दारुण करीत होते युद्ध कंदन, मोगलांचा दर्या खान निजामास मिळालेला. पुण्याची होळी झाल्यावर शहाजी राजे हे शूर, मोगलांचे मनस बदार 5000 जाहले. त्या मोगलांच्या बाजून दर्याखानावरी जाण, शहाजी राजे पडले तुटून तया लागी हरविले. दर्याखानासी पराभवून राजे आले गडा धावून, घ्यावया पुत्रांचे दर्शन त्यांना संधी मिळाली. राजे येता गडावर विश्वासराव होत समोर, तया लंगुनी सत्वर हाती बाळ घेतला. बाळ होत होता थोर, तैसाची तो खोडकर, पाहुण्या हर्ष अपार शहाजींसी जाहला. रण त्या युद्धानंतर पुत्रमुख हिरवळ थोर, राजांचा झाला श्रम परिहार शिवस्मित हास्य पाहुणी. राजे उचलून घेत बाळासी, बाळ हात नेत दाढीसी,
टुकुटुक नेत्रांनी राजांसी पाही शिवबाळ ते, हात घालीत दाढीसी विश्वासराव हसे त्यांसी, दाढीसी प्रथमेसी हात घाली विरतो, नंतर जेव्हा एकांतात जिजाईंची पडे गाठ, क्षेमकुशल विचारित राजे त्या माऊलीसी, जिजाऊचा दाटला कंठ शब्द फुटेना तेथे स्पष्ट, डबडबती नेत्र काठ पिता बंधूंच्या स्मृतीने, राजे म्हणते राणी साहेब आम्हासही कळते बाबा, निजामशाहीचा मी खांब मोघलांसी मिळालो, जरी आपुले घरचे वैर तरी श्वशूर होते थोर, तयांची ऐसी हत्या क्रूर कर्म अघोर जाहले, म्हणून जाऊनी मोगलांतरी उतरलो निजामावरी, करुणिया महामारी दर्या खान नमविला, ऐसे ऐकून जिजाई पुन्हा कष्ट पावल्या देही, कुठवरी चालणार ही खाई विचारी प्रश्न पतीला, एरुवदले सावरून शिवबाळाच्या प्रतापना, होईल काही विलक्षण तेव्हा सुख पाहू आम्ही, 4-2 दिवसावेरी शहाजी राहिले शिवनेरी, मातेची ही हौस सारी उरली साच पुरली ती, परंतु या अंधाधुंदीत सुख कोठून से पदरात, दक्षिण जिंकावया येत शाहजहान दिल्लीहून, सवेच कळाली वार्ता बुराणपुरास आला नेता, तात्काळ राजांसी बोलविता जाहला तो दिल्लीपती, 4 दिस सुखे राहून सकळांचा निरोप घेऊन, डवरले साश्रुलोचन बुराणपुरास कूच केले, इकडे निजामशाहीत काय वर्तली पैमात, फत्ते खान मलिक अंबराचा पूत वजीर केला निजामाने, हा फत्ते खान अति क्रूर निजामशहाला केले ठार, हुसेन शाह त्याचा पुत्र त्यासी सुलतान पै केले, सरले शुल्क संवत्सर पुढे आले संकट थोर, सुलतानीहून भयंकर आसमानी आली राष्ट्रावरी, 3 वर्षे भयानक पडला दुष्काळ दुःखदायक, कैसी भागवावी भूक खाया अन्न मिळेना, कोठे जावे काय खावे की भीक घेऊन मरावे,
राष्ट्रीचे लोक आघवे आरंभळत अन्नासाठी. कूप आटले सकळीक जलप्राशनास नसे देख. गाई गुरे पक्षी काक मरुनी पडले ठाई ठाई. तुकडा भर भाकरीसाठी लोक जाहले महाकष्टी. आहा दैवा उपराटी वेळ कैसी आली. मुलेले कुरे भूक भूक खावयासी मागती काही एक. ते देखोनी अपार शोक माता पिता करती पै. माता पित्यांच्या देखत बाळ उपस मारीने मरत. आहा ते दुःख अद्भुत कैसे वर्णन करावे. झाडांचा सर्व हा पाला लोकांनी ओरबाळूनी खाल्ला. काय घालावे पोटाला थोर विवंचनाही झाली. वृक्षही गेले ते जळून चहूकडे झाले वैरान. लोक ठाई ठाई मरून पडले अन्नान म्हणून. निवडुंग खाती लोक गोमय खाती कोणी एक. मृत श्वानाचेही देख मांस मुखी घालीती. ऐशा भयान स्मरणित सापडले थोर संत. देहूचे तुकाराम महंत पर्वत कोसळला त्यावरी. तुकोबांची भार्य सुंदर आणि तयांचा एक एक पुत्र. अन्न अन्न क्रोश थोर करीत गेली मरुणी. लागल्या तुकोबांना जळा संसाराचा होय उन्हाळा. शोधित तया गोपाळा तुकाराम निघाले. एक कवी राम भक्त गावो गावी होता हिंडत. पाहुणी देशाची स्थित वर्णन करून ठेविले. ते तयांचे वर्णन प्रत्यक्ष त्याचाच शब्दातून आपण पाहू अवलोकून. ते पुढील प्रमाणे पदार्थ मात्र ती तुका गेला. नुसता देशाची उरला. अन्न नाही काही खायाला. पोटे वीण ते मेले. कित्येक अन्नाचारी पडली. कित्येक याती भ्रष्ट झाली. कित्येक ते आक्रंदळी. ही त्यांची मुले बाळे. कित्येक जीवे घेतली. कित्येक जळी बुडाली. जाळली नाही पुरिली. किती भिक्षा मागता मिळेना अवघे
भिकारीच जना, कोण कोणासी देईल दाना, काय म्हणावे. लोके स्थान भ्रष्ट झाली, कित्येक तेथेची मेली, उरली ते मरायाली गावावरी. असो ऐसा दुष्काळ, दारुण जनाची तळमळ, तयांचे वर्णन ऐकता व्याकुळ, प्राण होई सर्वथा. या दुष्काळात भर शहाजहान आला क्रूर, बादशाही फौजा सर्वत्र धुमाकूळ घालिती. ऐसे अघोर वर्णन रामदास या कविना, ठेविले असे करुण ते पुढील प्रमाणे. किती एक धाडीवरी धाडी येती, तया सैनिकाचे निसंहार होती. किती एक ते ताम्रबंदीत गेले, किती एक महाराष्ट्र बंदी निमाले. किती एक ते छंदना बंद नाही, किती एक बेबंद ते ठाई ठाई. किती एक ते ध्यान लुटून नेती, किती एक ते पेव खणवून नेती. किती एक ते पुरले अर्थ नेती, किती पुरली सर्वत्र पात्रेची नेती. किती एक ते प्राण करणेची घेती, किती उत्तमा त्या स्त्रिया भ्रष्टविती. किती मोठ बांधुनी ते बुडविती, पिछोडची बांधुनी हिरोनी नेती. किती पोट फाडून ती मारिवताती, वृथात चोर अर्था विसी प्राण होती. काय होणार 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 टळेना, पुण्य गेले रे काहीच कळेना. सुडके पटकरण मिळे पांघराया, शक्ती नाही रे नाही खोपट कराया. बायका लेकुरे सांडून या जाती, भिक मागती मागती तिकडेच मरती. पोरांच्या तारांबळी होती, मोल मजुरी भिकारी होऊन वाचती. नदी भरता भरता घालून या घेती, विख घेऊन उदंड मरती. अग्नी लावून जाळून या जाती, मोठी फजिती सांगावी ती किती. न्याय बुडाला जाहली शिरजोरी, लोक निलंड काढून या नेती पोरी. किती धरावे ते सत्व, झाली शरीरे ते निसत्व. दास म्हणे रे भगवंता, किती पाहसी सत्व, काय वाचोनी न परत ते जीवित्व. काय वाचोनी परत ते जीवित्व. ऐसे आसमानी सुलतानी, झोडली महाराष्ट्राची अवणी. वर्णली असे समर्थांनी, नेत्रांनी देखिले. आता पूर्वीचा इतिहास कथन, पुढे वर्णू सविस्तरपण. बादशहा शाहजहान, निजामशाही बुडून आला. निजामशहाची राजधानी दौलताबाद होती तये दिनी. हुसेन खान सुलतानी, वरी बैसला होता पै. दौलताबाद समे घेऊन, निजामशाही करावी चूर्ण. ऐसी मना माझी योजना, शहाजहान पै आला. आदिलशहा तयासी होता तेव्हा सहायासी, बुडवून निजामशाहीसी ऐसा पण मांडिला. परंतु मध्येची अवचित, मुमताज गेली जन्नतात. पत्नीच्या शोकाने परत, दिल्लीस गेला बादशहा. तरीही तयाने फौजेसी, लढत ठेविले हरणीशी. सांगे निजामशाहीसी, नष्ट करुणी तुम्ही यावे. निजामशाहीचा होईल घात, हा जाणून भविष्यार्थ. निजामशाही टिकावे वाटत, शहाजींसी ते धवा. सोडून या मोगलांसी, राजे मिळाले निजामासी. पुढील वार्ता वर्तली कैसी, सावधान अवधारा. आदिलशहा सैन्यासी, मिळाला होता मोगलासी.
परी भवितव्य त्यासी पुढे अघोर दिसले. निजामशाही बुडल्यावर हा उलटेला पुल्यावर मननी मोगलांसी सोडे सत्वर आदिल मिळे निजामासी. मोगलांचे सरदार दोन महाबत खान जमान पिता पुत्र दोघे जण उठले चिडून निजामावरी. मार्च 1633 मोगल सेना त्वरित देवगिरीसी वेळा देत थोर जंग पुकारले. शहाजी निजामाच्या बाजून तैसाच आदिलशाह दारुण हुसेन शाह फत्ते खान हल्ला दोईकडून पै. दुजिया बाजूनी मोंगला लढाई लागली तुंबळ वीर होणी रक्त बंबाळ रुधिर थारुळे साचले. तळपत्या शिवार खनानती भयासूर झुंजले अपार वीर कित्येक ठार जाहले. ऐसे तुंबळ मारामारी वीर झुंजती परपरी यवनांसाठी महावीरी थोर उच्छाद मांडिला. खालून आदिलशाही फौजा सवे घेऊन शहाजीराजा पर्वतले थोर झुंजा निजामशाही रक्षिण्या. तैसाचा गडावरून मारा हुसेन शहानी वजीर देती झोडती मोगल वीर परी मोगल हटेना. दुर्धर मोगलांचे वीर त्वेषे लढती देती मार दोघेंकड लढती झुंजार निजामशाही उलटण्या. आदिल निजाम शहाजी सहित प्रयत्नांची झाली शिकस्त परी मोगल वीर अद्भुत कडाडोनी उठले पै. महाबद खान खवास खान युद्ध करोनी निर्वाण अजिंक्य देवगिरी जिंकून विजयी संपूर्ण जाहले. निजामशाह हुसेन आणि वजीर फत्ते खान दोघांशी कैद करून निजामशाही बुडविली. हे इतक्या झाल्यावरी शहाजनासी आनंद भारी साम्राज्याची सीमा सारी दक्षिणेस विस्तारली. यावरी आदिलशहाचा सरदार होता जगदेव मुरार. शहाजी राजे बैसोनी एकत्र काय विचार करीताती. जरी निजामशाही बुडाली तरी करावी युक्ती भली दुजी निजामशाही चांगली पुनरपी निर्मुया. ऐसा हा प्रस्ताव ऐकून मुरार जगदेव आदिलशहास सांगे सर्व मसलत दोघांची. जाणून पुढील भविष्यार्थ आदिलशहाने तत्वता तात्काळ दिदली मान्यता दुजी निजामशाही स्थापन्या. आदिलशहाचा सरदार जगदेव तो मुरार रणदुल्ला खान शूर शहाजींशी साह्य झाले. निजामशहाचा एक वंशज नाम तयाचे मोतीज त्याची कैदेत होत जीज जीवधान्याच्या किल्ल्यावरी. तो वये अजून लहान शहाजींनी पराक्रम करून तयासी आणला सोडवून पेमगिरी किल्ल्यावरी. झटपट करुणी समारंभ तयासी शहा केले स्वयं वजीर बनून स्तंभ निजामशाहीचे जाहले. पुनरपी निजामशाही ऐसी राजांनी स्थापिली पाही तयांची वार्ता दिशा दाही भेदत गेली सर्वत्र. प्रथमची महाराष्ट्रावर एक मराठा सरदार स्वयं झाला मुख्य वजीर हाती सूत्र घेतले. मूर्ती जासी घेऊन अंकावरी शहाजी राजा राज्य करी मराठा सत्ताच एका परी तयांनी ती स्थापिली. त्या गुणी सर्व सुलतान स्वयं राज्य केले निर्माण भोवतीचा मुलुक जिंकून शाही टिकवून ठेविली. माहुलीच्या किल्ल्यावर मूर्ती जास ठेविले शहाजीवीर
तेथून केला कारभार 2 वर्षे पर्यंत. वाढले राज्यांचे कौतुक हे देखून विजापूर नायक. पूर्वीचे तोडणीया सख्य विरुद्ध उभा ठाकला. मोंगल आणि विजापूरकर एक झाले पापी क्रूर. राजावरी करती प्रहार निजामशाही भुळवावया. तरीही राजे रण धुरंधर 2 वर्षापर्यंत स्थिर. दोन्ही शाह्यासी देती मार स्वयं कारभार पाहिला. पुढे कैसी वतली माता कथन पुढील अध्यायात. ऐका श्रोते भाविक भक्त शिवचरित्र पुण्यप्रद. स्वास्ती श्री शिवायन छत्रपतींचे चरित्र गहन. इतिहासाचे होय ज्ञान ऐकता पूर्ण ही कथा. स्वास्ती श्री शिवायन शिवचरित्र हे महान. परिसा शिवभक्त सज्जन 5वा अध्याय गोड हा शिव. श्री शिवार्पणमस्तु. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे. महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत. आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा. ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल. सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि